निफ्टी 30,000चा आकडा गाठू शकतो. हे जर मी आज तुम्हाला सांगितलं तर तुमचा विचार काय असेल? तुम्ही इन्व्हेस्टमेंटकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहणार आहात? तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तशाच ठेवणार आहात, त्याच्यामध्ये अजून ऍडॉप्ट करणार आहात, त्याच्यामध्ये थोडंसं ऍसेट अलोकेशन बघणार आहात, की तुमच्या एसआयपी अमाऊंट वाढवणार आहात का कमी करणार आहात? एक्झॅक्टली काय करणार आहात हे मला कमेंटद्वारे कळवा. निफ्टी 30,000पर्यंत जाईल ना? हे नक्की जाईल. केव्हा जाईल याचं उत्तर तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. जर तुम्हाला कोण सांगत असेल की बाबा मी निफ्टीचं या तारखेपर्यंत निफ्टी या दिवशी इथपर्यंत पोहोचेल तर ते अक्षरशः खोटं आहे. Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्स ची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. निफ्टी बेसिकली काय आहे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की निफ्टीचं वर्किंग कसं असतं, निफ्टी कशामुळे वाढतं आणि निफ्टी कशामुळे कमी होतं. निफ्टीचं जर आपल्याला ना त्याचा दैनंदिन वापर चढ उतार जर आपल्याला लक्षात आला तर आपल्याला कळेल की बाबा आपण त्या आकड्यामध्ये सहज तिथपर्यंत पोहोचू शकतो का नाही. पण बरेच वेळेला असं होऊन जातं की लोक ज्यावेळेस गुंतवणूक करतात ना तर गुंतवणूक करताना लोक काय करतात की लोक टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतात आणि त्याच्यानंतर मग ते डिसाईड करतात अरे बापरे मार्केट खूप वाढलंय, अरे बापरे मार्केट खूप पडलंय. या सगळ्या गोष्टी ते पाहतात, ते फक्त आकडे पाहतात, निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा आकडा पाहतात आणि लोक या निष्कर्षावरती येतात की मार्केट स्वस्त झालंय का मार्केट महाग झालंय, मार्केटमध्ये पैसे ठेवावे का मार्केटपासून पैसे लांब काढावे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींवर अवलंबून राहत असाल आणि तुमच्या गुंतवणुकीचे निर्णय घेत असाल तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की तुम्ही नुकसानाशिवाय हातामध्ये काहीही पदरी तुमच्या पडू शकत नाहीये. कारण जर निफ्टीच्या बद्दल निफ्टीची चाल जर पाहून तुम्ही फक्त गुंतवणुकीचा जर विचार करत असाल किंवा तुमचे गुंतवणुकीचे निर्णय त्या गोष्टीवरती अवलंबून ठेवून जर तुम्ही काढत असाल तर तुमचं ऍसेट अलोकेशन नक्कीच चुकतंय आणि ऍसेट अलोकेशन चुकल्यामुळे तुम्ही रॉंग प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि रॉंग प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमची जी अपेक्षा आहे गुंतवणुकीकडनं ती साध्य नाही होत आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यात एक बेसिक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे की निफ्टी बेसिकली आपण सगळं ऐकतो की निफ्टी काय आहे, सेन्सेक्स काय आहे आणि निफ्टीचा जो आकडा आज पाहतो हा निफ्टी साधारण 24,000च्या रेंजमध्ये आज मी शूट करतोय या रेंजमध्ये निफ्टी आज ट्रेड होतोय. तर निफ्टी बेसिकली बरेच जणांना वाटतं की निफ्टी वर गेला निफ्टी खाली आला, याचा एक्झॅक्टली अर्थ काय? तर निफ्टी म्हणजे काही कुठली कंपनी नाहीये. निफ्टीची जर्नी जर आपण पाहिली ना तर जसं मी म्हणालो तुम्हाला निफ्टी ही कुठली कंपनी नाहीये किंवा निफ्टीचं असं त्याचं पर्टिक्युलर वैयक्तिक व्हॅल्युएशन कसं डिराईव्ह होतं तर निफ्टीचं ज्या भारतामधल्या ज्या सगळ्यात मोठ्या कॅपिटलायझेशन ज्या कंपन्यांचं आहे या ब्लू चिप कंपन्या, ज्या सगळ्या 50 कंपन्या मिळून या कंपन्यांचं कॅपिटलायझेशन ठरवून मग या कंपन्यांचं निफ्टी 50 असं त्याला संबोधलं जातं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बजाज ऑटो म्हणा, इन्फोसिस म्हणा, तुम्ही टाटा कम्युनिकेशन्स म्हणा, म्हणजे TCS म्हणा, विप्रो म्हणा, हे जे मोठे ज्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्यांचा एकत्र होऊन मग त्याच्या व्हॅल्युएशन मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने निफ्टी ट्रेड होतो. जर त्या कंपन्यांचे प्रॉफिट होत राहिलं आणि कंपन्या जर वरती जात राहिल्या तर निफ्टी वरती जातं आणि कंपन्या जर थोडासा कुठल्या क्वार्टरमध्ये प्लस मायनस होत राहिलं तर त्या हिशोबाने निफ्टी वर खाली होतं. आज जसं मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी 24,000वर ट्रेड करतोय. मित्रांनो, मला ती गोष्ट आठवते 2000 साली ज्यावेळेस निफ्टी 1,000वरती ट्रेड करत होतं त्यावेळेस सुद्धा बहुतेक लोकांना असं वाटत होतं अरे बापरे या आकडा आतापर्यंत निफ्टीने कधीच 1,000चा पल्ला कधी गाठला नाही. आता तर निफ्टी गॅरंटेड पडणाऱ्या माणसाने ज्यांनी शेअरमध्ये गुंतवणूक केलेली या सगळ्या माणसांनी या गुंतवणुकीत बाहेर पडावं आणि त्या लोकांनी ते गुंतवणुकीत बाहेर पडून त्यांच्या हातावरती फार मोठा दोंडा पाडून घेतला. हे मी का सांगतोय कारण काही वर्षातच निफ्टी 1,000नंतर काही 2-3 वर्षांनंतर जर आपण पाहिलं तर निफ्टीने 5,000चा आकडा गाठला. 5,000चा आकडा गाठल्या लोकांना परत वाटायला लागलं बापरे 1,000 ते 5,000 हा प्रचंड वाढ झाली निफ्टीची आणि आता निफ्टी पडणार आहे आणि ते लोक परत मार्केटमधून बाहेर पडले आणि निफ्टीने त्यांची जी निफ्टीची मुवमेंट आहे ही निफ्टीची मुवमेंट अजिबात इकडे तिकडे न लक्ष देता निफ्टी आपल्या मुवमेंट वरती चालत राहिला आणि निफ्टीने 5,000नंतर 10,000, 10,000नंतर 15,000, 15,000नंतर 20,000 आणि 20,000नंतर 25,000चा आज पल्ला गाठला. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो ना की निफ्टीने 1,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000 हाय जो केला आहे हा 26,371चा हाय केलाय. तुम्ही मला सांगा किंवा मी तुम्हाला आज सांगतो की हा जो निफ्टीची जर्नी आहे ही एका लाईन मध्ये होती का? ही एका लाईन मध्ये नव्हती. याच्यामध्ये करेक्शन झाले नाही का? आले. सगळ्यात जास्त करेक्शन जर आपण पाहिलं तर कोरोना काळामध्ये आले. त्यावेळेस साधारण निफ्टीमध्ये 40 ते 42% करेक्शन आलं आणि ते
अशी वेळ होती की त्या वेळेस ज्या लोकांनी पॅनिक केलं त्या लोकांनी अक्षरशः म्हणजे नुकसानामध्ये त्यांनी पैसे बाहेर काढले, आणि तिथे ज्या लोकांनी संयम ठेवून गुंतवणुकीवरती ते ठाम राहिल्याने त्यांनी भारताच्या इकॉनॉमीवरती, भारताच्या कंपनीजवरती, भारताच्या अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवून त्यांनी इन्व्हेस्टमेंट त्यांची कंटिन्यू केली, अशा लोकांनी खरंच त्याचा फायदा पाहिला. मित्रांनो, जसं मी म्हणतो की निफ्टीमध्ये गुंतवणूक करा किंवा या कंपनीमध्ये गुंतवणूक करा, हे गोष्ट सांगणं आणि त्या गोष्टींवरती अवलंबून असणं किंवा त्या गोष्टी ऍक्च्युअली प्रखर त्या गोष्टी जगणं हे फार अवघड पडतं. काय असतं की ज्यावेळेस विषय सांगायचं होतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हो बाबा मी सांगतोय, आणि शेवटी तुमचे पैसे लावलेले असतात आणि तुमचे पैसे ज्यावेळेस निगेटिव्ह मध्ये दिसायला लागतात त्यावेळेस तुमचं बिहेवियर पॅटर्न तुम्हाला फोर्स करतं आणि तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल आणि जर तुम्ही संयम ठेवणार असाल आणि भारताच्या इकॉनॉमीवर जर तुम्हाला विश्वास असेल तर एक पहा ना, तुम्ही गेल्या 20-25 वर्षांचा जर अनुभव पाहिला ना, तर आज इतके वेळा भारतामध्ये इलेक्शन झाले, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, वेगवेगळ्या चढ उतार आले भारताने, वेगवेगळे प्लस मायनस गोष्टी म्हणजे एकदम निगेटिव्ह टू निगेटिव्ह आणि एकदम पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स केले, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ऑन अन ऍव्हरेज निफ्टीने साधारण 11-12% आसपासचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने ग्रोथ कंटिन्यू दिला, आणि 11-12% CAGR च्या हिशोबाने निफ्टीनी त्याची चाल ही पुढे ठेवली आहे. मित्रांनो, आज आपण जसं मी शूट करतो, मी तुम्हाला म्हणालो आज निफ्टी 24,000वर आहे, तर निफ्टी 30,000ला जाईल का तुम्ही जर मला विचारत असाल तर नक्की जाईल. पण तो पुढच्या महिन्यात जाईल का मी नाही सांगू शकत, त्याच्या पुढच्या वर्षी जाईल का हे मी नाही सांगू शकत, 2 वर्षांनी जाईल का हे मी नाही सांगू शकत. पण हे नक्की आहे की निफ्टी तो आकडा जरूर गाठेल, आणि तो आकडा जर गाठणार असेल निफ्टी, आणि जर तुमच्याकडे आज टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट 10 लाख आहे तर ती 10 लाख किती होऊ शकते, तर ती 12 सुद्धा होऊ शकते, 15 सुद्धा होऊ शकते, 18 होऊ शकते, 20 सुद्धा होऊ शकते. कारण यामध्ये निफ्टीचा आणि तुमची इन्व्हेस्टमेंटचा ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर संबंध नाहीये. तुमची जी इन्व्हेस्टमेंट वाढते किंवा तुमची जी इन्व्हेस्टमेंट कमी होते, ही इन्व्हेस्टमेंटचे जे डिसिजन्स आहेत हे पूर्णच्या पूर्ण हे तुमच्या ऍसेट अलोकेशनच्या हिशोबाने असले पाहिजेत, आणि तुम्हाला ते व्यवस्थित आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की आता जे निफ्टीचा मोमेंटम आहे, हा निफ्टीचा मोमेंटम तुम्हाला स्पीड धरण्याचा आहे का साईडवेज मार्केट चालू आहे, तुम्ही तिकडनं साईडला बसायला पाहिजे किंवा आता थोडंसं स्पीड तुम्हाला कमी केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की तुम्हाला ऍज अ लेमन तुम्हाला सगळं आयडेंटिफाय करणं किंवा फक्त ऑन द प्राइमा फेसी बघून तुम्हाला शक्य होणार नाहीये. पण या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला इन्व्हाइट करतो, जर तुम्हाला खरंच आहे ना तुमच्या गुंतवणुकीच्या बद्दल क्लॅरिटी हवी आणि तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की तुमची गुंतवणूक तुम्ही कुठल्या प्रकारे केली पाहिजे, तुमचे एक्झिस्टिंग गुंतवणुकी ज्या केलेल्या आहेत त्या एक्झिस्टिंग गुंतवणूक तुम्हाला साध्य ठरतायत का तुमच्या फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत नेण्यासाठी, तर मी जसं मी म्हणालो तुम्हाला इन्व्हाइट करतो. तुम्ही दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधू शकता, माझ्याबरोबर एक झूम मीट करू शकता, आणि ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही माझ्याबरोबर चर्चा करू शकता की तुमच्या गुंतवणुकी कशा असल्या पाहिजेत, काय असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणत असतो की गुंतवणुकीमध्ये पैसा किती लावता हा कधी महत्वाचा नसतो, तुमची गुंतवणूक समजून तुम्हाला काय उद्दिष्ट गाठायचं आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुमची ती जर्नी अजून जास्त सोपी होऊ शकते. आतापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर मी सांगेन की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटद्वारे कळवा मला हा व्हिडिओ कसा वाटला. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. पास्ट परफॉर्मन्स हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.